कबूतरखाना संदर्भात उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। मुंबई उच्च न्यायालयानं कबूतरांना अन्न पाणी देण्याची बंदी कायम ठेवली आहे। तज्ञ समिती गठीत करून सखोल अभ्यास करा असे निर्देश उच्च न्यायालयानं महापालिकेला दिलेले आहेत। नागरिकांच्या आरोग्याचं रक्षण करणं महापालिकेचं कर्तव्य आहे। कबूतरांकरता पर्यायी जागेचा विचार केला जाऊ शकतो असं उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे। आता या सगळ्या घडामोडीनंतर थेट जाऊया दादरला आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, तुम्ही या क्षणी आता दादरच्या कबूतरखाना परिसरात आहात। काय सध्या परिस्थिती आहे या कोर्टानं दिलेल्या निकालानंतर, नोंदवलेल्या निरीक्षणानंतर? नक्कीच लागली। आता मी दादरच्या कबूतरखान्याकडेच उभी आहे। आपण बघतोय की कबूतरांची संख्या तुलनेने कमी झालेली पाहायला मिळते। स्वतःचं खाणं स्वतः ते शोधण्याच्या तयारीत आहेत असं दिसतं एकंदरीत, कारण 2 ते 3 दिवस झालेत यांना पूर्णतः अन्न जे होतं ते बंद करण्यात आलं होतं। मात्र परवाच्या दिवशी ज्या पद्धतीने इथे गोंधळ झाला त्यानंतर पोलीस फौजफाटा मात्र इथे तैनात करण्यात आलेला आहे। पुन्हा कोणीही इथे येऊन अन्न घालू नये कबूतरांना यासाठी हा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। इतकंच नव्हे तर काल कोर्टात ज्या सुनावणी पार पडली ती सुनावणीनंतर न्यायमूर्तींनी सरळ असे आदेश दिलेले आहेत की जो व्यक्ती इथे कबूतरांना खाणं घालेल त्यांच्यावर गुन्हे नोंद करा। आता विषय असा आहे की जे परवा घटना घडली त्याचं देखील उच्च न्यायालयाचे आदेश असताना अशा पद्धतीने खाणं घातलं गेलं, गोंधळ झाला, राडे झाले, त्याचे जे गुन्हे आहेत ते अजूनही दाखल झालेले नाहीत, कारवाई झालेली नाही। त्यामुळे त्या लोकांवर देखील आता कारवाई होणार का? त्यावेळेला असं देखील सांगण्यात आलं होतं की ही जी सगळी लोकं आहेत ही बाहेरची आहेत। मग ही जी बाहेरची लोकं आहेत ना, नेमकी ही बाहेरची लोकं कुठून आली या सगळ्या विषयावर देखील पुन्हा एकदा जी गोष्ट आहे ती चर्चिली जाते। आपण जर आत्ता बघितलं सध्या तर आत्ता मी दादरच्या कबूतरखान्याजवळ आहे, मात्र कबूतरांची संख्या थोडी फार का होईना पण इतरत्र ते पसरलेले पाहायला मिळत आहेत। थोडं संख्या जी आहे ती कुठेतरी कमी होताना पाहायला मिळते। अन्नाच्या शोधात ते इकडे तिकडे फिरताना पाहायला मिळत आहेत। खरं तर हेच होणं गरजेचं होतं, कारण या कबूतरांना अशा पद्धतीने खाणं घालून घालून त्यांची उडण्याची जी क्षमता आहे तीच मुळात कमी झाली असं देखील काही जणांचा दावा होता। त्यामुळे एकंदरीतच जर आज बघितलं तर तणावपूर्व शांतता आपण म्हणू शकतो या परिसरात पाहायला मिळते लागली। अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।